नमस्कार फौजी. नमस्ते. नमस्कार. फौजींच्यावर लक्ष मला ठेवावं लागणार आहे. भांडकर माणूस दिसतोय जरा व्हायचा कायद्या म्हणजे हक्कासाठी भांडतोय. भांडकर म्हणजे हक्कासाठी. तर आपण सगळेजण शेवडे ग्रामस्थ गुरुजी अहो ऐका. शेवडे ग्रामस्थ आहे आपण सगळेजण. शेवड्यातला हा एक म्हणजे ताराबाग कॉलनी बरोबर ना, एक महत्वाचा भाग आहे. इकडनं आपलं मसूर रस्ता, इकडं शिवडे. आता या बैठकीच्या अनुषंगानं आपले काही सामाजिक प्रश्न आहेत आणि या सामाजिक प्रश्नाची उकल करण्याकरताच मी आज तुमच्याकडे आलोय. तुमचा प्रश्न मला काय आहे हे ते अगोदरच माहित आहे, परंतु त्या सामाजिक प्रश्नाकडे जाण्याच्या पूर्वी हे जे वर्ष आहे, हे वर्ष माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि 25 डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल आपल्या म्हणजे संपूर्ण देशामध्ये, विरोधकांच्या मनामध्ये आणि भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक आस्थेची भावना आहे. असा एक माणूस होऊन गेला की त्याला युग पुरुष म्हटलं जातंय आणि हे वर्ष भारत सरकारनं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं करायचं ठरवलंय. आणि या जन्मशताब्दी वर्षात जे काय कार्यक्रम करणार आहे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार, त्याकरता ज्यांच्या आपण इथं आता चर्चा करत होतो ते या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे सध्याचे सचिव आणि ज्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त आहे, नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ, ते संचालक माननीय भरत पाटील यांची यासाठी सहसंयोजक पदी निवड झालेली आहे, की ज्यांची चर्चा आपण इथं करत होतो. त्यांची निवड आजच झालेली आहे आणि त्यांना आपण शुभेच्छा देतोय आजच्या दिवशी. आपल्या पाटण तालुक्यातला पवारसाहेब, तुमच्या तालुक्यातले एक व्यक्ती भरत पाटील, त्यांना या कामासाठी आपल्या भागातनं नेमलं गेलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून की अटल बिहारी वाजपेयी कोण होते आपल्याला थोडंसं माहित असणं गरजेचं आहे. 13 दिवसांचं सरकार, किती दिवसांचं? 13 दिवसांचं सरकार. या 13 दिवसाच्या सरकारमधले ते पंतप्रधान होते. 13 महिन्याच्या सरकारमधले बी पंतप्रधान होते. आणि पहिल्यांदा गैर काँग्रेसी म्हणजे ज्याचं काँग्रेस सोडून इतर पक्षाचा जो 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला असा पंतप्रधान हे अटल बिहारी वाजपेयी होते. गुरुजी, अमेरिकेच्या नाकाच्या खाली टिचून राजस्थान मधल्या पोखरण मध्ये ज्यांनी अणुऊर्जाची चाचणी केली आणि देशाला अणुऊर्जा युक्त बनवलं असे अटल बिहारी वाजपेयी होते. बरोबर आहे. दिल्ली ते लाहोर बस सेवा सुरू केली आणि त्यातनं पहिला प्रवास कोणी केला? अटल बिहारी वाजपेयीने केला. कारगिल युद्ध झालं. त्या कारगिल युद्धामध्ये सुद्धा पाकिस्तानच्या 4 मुंद्या चित करून कारगिलमध्ये आपण यश मिळवलं, विजय मिळवला. आपण याच महिन्यात त्याचा विजय दिवस साजरा करतो. बरोबर आहे का नाही? ते अटल बिहारी वाजपेयी, त्यांना आपण युगपुरुष म्हणतो. वर्षानुवर्ष यांचं नाव
या भारत वर्षामध्ये गाजत राहणार आहे, स्मरणात राहणार आहे. आणि हे वर्ष हे जन्मशताब्दी वर्ष आहे. 2 खासदारांनी निवडून आणलेली पार्टी की अटल बिहारी वाजपेयींच्या वर हे जे विरोधक आहेत हे काय करत होते, हसायचे. यार तुझी 2 खासदारांची पार्टी आणि तू स्वप्न बघतो पंतप्रधान होण्याची. पण तीच पार्टी आज देशातली सिंगल लार्जेस्ट पार्टी बनलेली. हा कवी मनाचा माणूस आपल्या देशाला पंतप्रधान म्हणून लाभला आणि खऱ्या अर्थानं या देशाचं आपल्याला सुजलाम सुफलाम आणि गौरवशाली भारत अटल बिहारी वाजपेयींनी केला. स्वप्नील स्वर्णीय चतुर्भुज परियोजना कुणी आणली? असा हात उंच केला अटल बिहारी वाजपेयींचा बाजाराच्या बहुतेक नाही हॉटेल विसाव्याच्या समोर एक फोटो होता, असा अटल बिहारींचा होता का, स्वप्नील स्वर्णीय चतुर्भुज योजना. सरकार गेलं, फोटो काढले गेले. त्या माणसानं पाठीमागं काय ठेवलंय का? कुठली फॅक्टरी आहे का? उसाचा कारखाना आहे का? काय आहे? पूर्ण देशासाठी स्वप्न काय होतं की गरीबातल्या गरीबापर्यंत भारतीय जनता पार्टीचा अंत्योदय ही जी योजना आहे, ही ध्येय आहे, ती पोचली पाहिजे. आज जी लाडकी बहीण योजना आली ही कशाचं देतं काय? डायरेक्ट खात्यात पैसे येतात का नाही? त्याला डीबीटी ट्रान्सफर म्हणलं जातं. कोणाच्या ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिले का? पाटलाच्या ताब्यात दिले का? गरीबातल्या गरीबाच्या डायरेक्ट खात्यात पैसे जायला पाहिजेत, ही भारतीय जनता पार्टीची ध्येय होतं. फौजी सैन्याला खुली छूट देणारा कोण होता? वाजपेयी. बरोबर बरोबर आहे ना? मग असा हा युगपुरुष, आणि ह्या युगपुरुषानं एक स्वप्न बघितलं की देशामध्ये जे तुम्ही आम्हाला हसला, माझं सरकार 13 दिवसात पाडलं, माझं सरकार 13 महिन्यात पाडलं, एका मतानं सरकार पाडलं. आणि ते मत कोणाचं होतं? जयललिताच्या पार्टीचं होतं. का सरकार पाडलं? तर जयललिता काय म्हणत होते, त्यांच्या विरोधी पक्षाचं सरकार त्यांच्या ताब्यावर राज्यामध्ये होतं, ते सरकार तुम्ही उलटवून टाका. अटल बिहारी वाजपेयी म्हणले हे मला शक्य नाही, मी लोकशाही मानणार आहे. ते काय म्हणाले? सरकारे आएगी सरकारे जाएगी, पार्टियां बनेगी पार्टियां बिगड़ेगी. हे लोकतंत्र रहना चाहिए, म्हणजे हे लोकशाही टिकली पाहिजे. सरकार एक मतानं गेलं आणि पुन्हा जनतेनं त्यांना संधी दिली. असे हे युगपुरुष, आणि या युगपुरुषाच्या पावलावर पाऊल ठेवून भारतीय जनता पार्टी आज केंद्रामध्ये सत्तेत आहे. आज हीच पार्टी महाराष्ट्रात सत्तेत आहे. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत, आपल्या उमरज गटाची सुद्धा निवडणूक पुढच्या महिन्यामध्ये आहे. मग आता उमरज गटामध्ये अशा एका सर्वसामान्य, जो भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, ज्याला समाजातल्या तळागाळातल्या माणसापर्यंत त्याचा विकास पोचवायचा आहे, समाजातल्या तळागाळातल्या लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या गरजा, त्यांच्या समस्या ह्या माहीत आहेत आणि त्या सोडण्यासाठी जे जे तळमळ आहे, अशा माणसाला आपल्याला पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला निवडून द्यायचं आहे. की या बैठकीमध्ये बसण्यापूर्वी तुम्ही मला काही गोष्टी सांगितल्या
की हे असं झालं पाहिजे, हे तसं झालं पाहिजे, परंतु तसं करायला तसा लायक माणूस तुम्ही शिवडेकरांनी संविधानिक पदावर पाठवला पाहिजे. गुरुजी, आपला देश हा संविधानानुसार चालतो आणि संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये सत्ता गेली पाहिजे. हे जे स्वप्न आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पर्यंत आहे. आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी खऱ्या अर्थानं सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. सर्वसामान्य घरातला माणूस हा तुमचा आवाज मांडला पाहिजे, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना झाली. आणि हे होत असताना मग जर शिवड्यातले प्रश्न जे तुम्हाला आपण प्रश्नांची जी काय माळ आपण आता इथं मांडली, हे प्रश्नाची माळ जर आपल्याला सोडवायची असेल तर असा तोलाचा तेवढ्याच ताकदीचा प्रशासनामध्ये जाण असलेला, प्रशासनामध्ये आपल्या कायद्याच्या जोरावर त्याच्या कसबावर काही गोष्टी आपल्या जनतेसाठी पदरात पडून घेण्यासाठी जो लायक आहे असा माणूस आपल्याला त्याच्यामध्ये पाठवायला पाहिजे. मी 2012 साली या शिवडे गावात सुद्धा मतं मागायला आलेलो होतो. आणि या शिवडे गावामध्ये त्यावेळेला माझ्याकडे माझे फक्त 4 कार्यकर्ते होते. त्यापैकी माझा पहिला कार्यकर्ता होता राहुल मदने, दुसरा आप्पा कांबळे, तिसरा मला वाटते प्रशांत तंटामुक्तीचा आत्ता अध्यक्ष झालाय तो आमच्या बरोबर त्यावेळेला होता, प्रदीप. अशी 4च लोक या शिवड्यामध्ये माझ्यासोबत काम करत होते आणि विक्रम विजापुरे. आता ह्या 5 लोकांना घेऊन आम्ही या शिवड्यामध्ये प्रचार केला. शिवड्यातल्या लोकांनी मला नौखा असताना 2012 साली कमळ कुठं उमलल काय याची खात्री नसताना, कुठंही सरकार अस्तित्वात नसताना 2012ला मला शिवड्यातल्या लोकांनी चांगलं मतदान दिलं. 2012 पासून या शिवडे फाट्यावरच मी 2013 सालच्या दरम्यान रन फॉर युनिटी एक स्पर्धा घेतलेली होती. तुम्हाला आठवते का बघा, सकाळी 9-10 वाजताची स्पर्धा होती. सगळ्या शाळेतली पोरं रन फॉर युनिटीचं पांढरं ड्रेस घालून फिरत म्हणजे पळत होते टोल नाक्यापर्यंत. आठवते का तुला? बरोबर ना? 2012 सालानंतरची ती ऍक्टिव्हिटी, की ज्या ऍक्टिव्हिटी मी भारतीय जनता पार्टी ही तळागाळापर्यंत गेली पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा जो मुख्य हेतू आहे की प्रत्येक माणूस हा विकासामध्ये सामील झाला पाहिजे, सबका साथ सबका विकास झाला पाहिजे, आणि खऱ्या अर्थानं ते मुरवण्याचं काम हे 2012 साली आम्ही चालू केलं. आणि त्याच्यामध्ये मला तुमच्या गावातली ही लोक माझ्यासोबत होती. तशी उंबरजातली सचिन डुबल होते, नाना देशमुख होते, बंडा काशीद होते, दत्ता फुके होते. उंबरजात तसंच भोसलेवाडीतला अक्षय भोसले होता, संदेश भोसले होते. कुर्टीतली लोक काय होती, त्याचबरोबर आपले बहनवाडीचे भोसले होते. म्हणजे या जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य लोकांनी मतदान करून एक चांगल्या पद्धतीचं मतदान मला इथं दिल्यानंतर 2012 नंतर पुन्हा अनेक पार्टीच्या ऍक्टिव्हिटी आपण इथं राबवल्या. भारतीय जनता पार्टीचं कराड तालुक्याचं ऑफिस एसटी स्टँडला होतं का शिंदे? तुला माहित नाही? वरच्या मजल्या होतं का भोसले साहेब? या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी प्रश्न सरकार सत्तेत नसताना, विरोधी बाकावर असताना आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्याचे तेव्हापासून आम्ही प्रयत्न सुरू केले. आणि सगळं पूर्ण कोणत्याही पद्धतीनं अटल बिहारी वाजपेयी
स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन या व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून, यशवंतराव चव्हाण साहेब या व्यक्तींना, या युगपुरुषांना डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत या भागामध्ये मी सामाजिक प्रश्नाची उकल करण्याकरता मी रोज धडपडत असतो. अगदी गेल्या 15 दिवसापूर्वी सुद्धा आपल्या खालनं वाहतूक सुरू झाली. स्पीड ब्रेकर नव्हते, वाहनं फास्ट जात होती. आपल्या गावात ऍक्सिडेंट एक झाला, त्यावर सुद्धा मी त्या कंपनीला धारेवर धरून दोन्ही साईडला 2 स्पीड ब्रेकर टाकायला लावले. आता वाहतूक हळूवारपणे चालू झाली. म्हणजे काय की गोष्ट छोट्या छोट्या आहेत. या छोट्या छोट्या गोष्टी या आपल्यासाठी फार डोंगरा एवढ्या आहेत, त्या आपल्या डोंगरा एवढा परिणाम करत असतात. परंतु एक सामाजिक भान नसणारं नेतृत्व प्रत्येक वेळेला आपण कुठल्या तरी संस्थेमध्ये पाठवत आलेलो आहे. आणि खऱ्या अर्थानं आता उमरठ जिल्हा परिषद गटामध्ये परिवर्तन होण्याची एक लाट निर्माण झालेली आहे. कराड उत्तरच्या जनतेनं, कराड उत्तर मधल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मनोजदादा घोरपडे यांना निवडून दिलं. आज ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. आता खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा विचाराचा निष्ठावंत कार्यकर्ता या उमरठ जिल्हा परिषदेतून उमरठ जिल्हा परिषदेमधून जिल्हा परिषदेमध्ये जायची वेळ आलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं असा जर तुमच्या माझ्या घरातला, तुमच्या माझ्या प्रश्नाची जाण असलेला, तुमच्याशी निगडीत असलेला माणूस, तुमचा प्रतिनिधी जर जिल्हा परिषदेमध्ये गेला तर तुम्ही जी मला प्रश्नांची माळा मांडवलेली आहे ते मी चुटकीसरशी सोडवू शकतो. हे माझ्यासाठी फार महत्वाचे नाहीत, म्हणजे फार अडचणीचे वाटत नाहीत. अरे शिवड्यासारखं गाव आहे, पावसाळा येतो, नदीला पूर येतो आणि मशानभूमी पाण्याखाली जाते. आज सुद्धा मशानभूमीमध्ये लोक एकत्र झाली तर रस्त्यावर गाड्यांची गर्दी होती, वाहतुकीला अडथळा होतो, उभं राहायला जागा नाही. गुरुजी आहे ना परिस्थिती तशीच. याची व्यवस्था आपल्याला काहीतरी करावी लागेल. शिवडे उमरजला नजीक गाव आहे. एका बाजूला मान नदी आहे, एका बाजूला कृष्णा नदी, एका बाजूला हायवे आणि मध्ये शिवडे गाव आहे. आणि सगळा ताण, उमरजचा ताण कोणावर आलाय आता? शिवड्यावर आलाय. आपले प्रश्न हे सामाजिक प्रश्न, भोसले साहेब, हे नागरी प्रश्न निर्माण कशामुळे झालेत? की उमरज मध्ये जी नागरी वस्ती वाढली, आता तिला वाढायला वाव राहिलेला नाही. त्या नागरी वस्तीनं पर्याय शोधला शिवडे. त्यांनी पर्याय शोधला उमरजचा आंधळवाडीकडे जाणारा भाग. आता हा ताण कुठं आलाय? शिवड्यावर आलाय. मग या शिवड्याच्या ग्रामपंचायतीवर जो ताण येतोय, ज्या उमरजच्या ग्रामपंचायतीवर ताण येतोय, याचं शासन दरबारी, महाराष्ट्र शासनाच्या दरबारी ह्या व्यथा मांडून, हे प्रश्न मांडून की आपल्याला वेगळं या ग्रामपंचायतीसाठी काय करता येतंय का? वेगळा फंड उपलब्ध करून ह्या नागरी आणि सामाजिक समस्या या आपल्याला संपवता येतात का? आता पलीकडे इथं एक सोसायटी, आपण काय म्हणतो, हिराई सोसायटी झालेली आहे. आता हिराई सोसायटी पण चांगली फॉर्म झालेली आहे. मध्ये रस्ते आहेत, पावसाळ्यात त्यांचं सुद्धा रस्त्यांचा प्रश्न आहे. चांगली सोसायटी, एकदम उच्चभ्रू सोसायटी आहे, पण आत सिमेंटीकरण नाही रस्त्यावर किंवा डांबरी रस्ते नाही. मग हा ताण जो निर्माण झालेला आहे, हा ताण उमरजला आता वाढायला वाव नाही. तो वाव इकडं आपल्याकडं वर्ग झालेला आहे. आणि मग आपल्याला शासन दरबारी असं काय करता येतंय का? ते करण्याकरता कल्पक नेतृत्व असायला पाहिजे.
जिल्हा परिषदेचा सदस्य झाला, जिल्हा परिषदेच्या फंडातनं गटार केली, रस्ता केला, म्हणजे काय प्रश्न संपले का? वैयक्तिक आयुष्यापासून, माणसाच्या शैक्षणिक गरजेपासून, आरोग्याच्या गरजेपासून, रस्त्यापासून, गटारापासून या आपल्या नागरी सुविधांवर तो ताण आलाय, तो रिलीज करण्याकरता आपल्याला आपल्या विचाराचा आणि तेवढ्याच ताकदीचा माणूस आपल्याला कुठं पाठवावं लागेल? जिल्हा परिषदेत पाठवावं लागेल. कोणत्या गावाची लोकसंख्या किती आहे, कोणत्या गावाची मतदार किती आहे, याच्यावर भर देण्यापेक्षा तो उमेदवार हा समाजासाठी किती हिताचा आहे याचा विचार करून आपल्याला पुढे जावं लागतं. आज मी अनेक गावामध्ये माझ्या या घर बैठका चालू आहेत आणि ह्या घर बैठका चालू असताना मला या गोष्टी प्रकर्षाने जाणवत आहेत की एक सक्षम नेतृत्व या उमरठ जिल्हा परिषदेच्या गटाला आवश्यक आहे. एक विजनरी की या गटातली सगळी गावं माझी आहेत आणि या गावातल्या प्रत्येक गल्ली बोळामध्ये नागरी सुविधा या चांगल्या पद्धतीने लोकांना मिळाले पाहिजेत. जसं नरेंद्र मोदी हे स्वप्नातला भारत घडवत आहेत, जसं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला योग्य दिशा देत आहेत, तसं या उमरठ जिल्हा परिषद गटामध्ये या उमरठ जिल्हा परिषद गटाला योग्य दिशा देऊन त्यांचे नागरी प्रश्न संपवून आणि योग्य दिशेनं विकसित करायचं असेल तर आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल आणि अशा एका माझ्यासारख्या एका चांगल्या उमेदवाराच्या पाठीशी तुम्हाला उभं राहावं लागेल की जो अटल बिहारी वाजपेयींच्या विचारानं चाललेला आहे, जो लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या विचारानं चाललेला आहे, जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारानं चाललेला आहे. प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि मग मी, तरच या भारत मातेला आपण सुजलाम सुफलाम करू शकतो. तसंच या उमरठ जिल्हा परिषद गटाला जर सुजलाम सुफलाम करायचे असेल तर याच एका नीतीनं आपल्याला पुढे जावं लागेल. आणि यासाठी मी तुम्हाला प्रत्येक गावामध्ये जाऊन, प्रत्येक घरामध्ये जाऊन तुम्हाला विनंती करतो की असा आवाज या जिल्हा परिषदेमध्ये वाजला पाहिजे की जो तुमच्या हक्काचा आहे, तो जो तुमच्या उमरठ जिल्हा परिषद गटाचा आहे आणि हा सर्वसामान्य जनतेचा आहे आणि हा आवाज तुमचा सर्वसामान्य प्रश्न सोडवणार आहे. मला तुमच्याकडनं कशाची अपेक्षा नाही, तुम्ही मला फक्त ताकद द्या, मी तुमचा आवाज बनून जिल्हा परिषद सातारामध्ये घुमणार आहे. जसं अटल बिहारी वाजपेयी ज्या वेळेला जनसंघाचे सचिव झाले होते, भारतीय जनता पार्टी 6 एप्रिल 1980 ला अटल बिहारी वाजपेयींनी, आडवाणी या आणि त्यांच्यासोबतच्या इतर नेत्यांनी फॉर्म केली 2 खासदारांची पार्टी आज जगातली 1 नंबरची पार्टी झाली. तसं 2012 ला मी या उमरठ जिल्हा परिषद गटामध्ये स्वप्न बघितलेलं होतं की इथं एक ना एक दिवस भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा एक जिल्हा परिषद सदस्य मी निवडून आणेल. ते 2012 ला बघितलेलं स्वप्न हे 2025 ला म्हणजे एका तपानंतर पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. आणि कुठल्याही कामामध्ये एक तप जावं लागतं तरच यश मिळतं. 12 वर्ष वनवास रामाला भोगावा लागला म्हणजे किती? एक तप. 12 वर्ष पारायण झालं तर काय म्हणतात? 12 वर्षानंतर 12 वर्षाचा एक अजेंडा असतो पारायणाचा, 12 वर्षांचा.
तसं या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये मी 12 वर्ष म्हणजे 2012ला मी राजकीय भारतीय जनता पार्टीचा प्रवास सुरू केला. एक स्वप्न बघून केला की कधी ना कधीतरी या उमरठ जिल्हा परिषद गटामध्ये कमळाचा उमेदवार निवडून येईल, कधी ना कधीतरी सर्वसामान्यांची सेवा करण्याची मला संधी मिळेल. आज बरोबर एक तप झालं आणि ती संधी आता निवडणुकीच्या निमित्तानं 2025ला आता ती पुढे गेलेली आहे. जानेवारी महिन्यामध्ये कदाचित निवडणुकींची घोषणा होईल. एका तप झालं माझं आणि या तपाची जी माझी तपस्या आहे, या तपस्याला यश जर मिळायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी माझा हात बना, तुम्ही माझी ताकद बना. माझ्या संघर्षाला तुमच्या ताकदीची गरज आहे. मी तुमच्यासाठी अजून संघर्ष करायला तयार आहे. पार्टी सत्तेत यावी, मला काहीतरी मिळावं, मी जिल्हा परिषद सदस्य व्हावं, मला काहीतरी टेंडर मिळावं. 2012 पासून ज्या ज्या वेळेला पार्टी सत्तेत आलेले पहिले 5 वर्ष आली, हे सगळं मला करता आलं असतं. पण भारतीय जनता पार्टीचा मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे. हे तत्व भारतीय जनता पार्टीने मला शिकवलेलं नाही. माझ्या भारतीय जनता पार्टीचं खरं तत्व आहे, प्रथम राष्ट्र, मग माझी पार्टी आणि मग मी. आणि याच तत्वानं मी 2012 पासून ते आजपर्यंत काम करत आलोय. आणि मला तुमच्या सगळ्यांची याच हेतूनं सेवा करण्याची संधी तुम्ही मला द्यायची आहे. मी प्रत्येक गावोगावी जाऊन अशा पद्धतीच्या घर बैठका घेतोय. मी तुम्हाला हात जोडून विनंती करेन की तुमचे पाहुणे रावळे, मित्र, या सगळ्यांना तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये घ्या. तुम्हाला माझ्या घरात, तुम्ही म्हणजे उमेदवार समजा, तुम्हीच उमेदवार आहे समजा. मी तुमच्या सगळ्यांचा आवाज आहे. तुमच्या कुठल्याही प्रशासकीय असू दे किंवा कुठल्याही बाबीमध्ये असू दे, मी तुमच्या सोबत सतत राहील. तुम्हाला विनंती करेन की ह्या संघर्षाला तुमच्या ताकदीची गरज आहे. तुम्ही मला ताकद द्या गुरुजी, तुम्ही मला ताकद द्या. मी तुमचा आवाज बनेल. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की तुमची सगळी ताकद या शिवडेकरांच्या वतीनं माझ्यासोबत ठेवा. भोसले साहेब, कधी ना कधीतरी या ऋणातनं मी तुम्हाला उपकृत होईल एवढे बोलतो आणि माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.